असे काय गुण होते जॉर्ज फर्नांडिस यांच्यामध्ये की लोक जो प्रस्थापित नेता आहे त्याला सोडून एक नवीन पोरग जे उभं राहतंय त्याच्या मागे खंबीरपणे उभे राहिले? नाही नाही, तुम्हाला सांगतो, जॉर्जचं जे ऑफिस होतं ना त्याला त्या काळात 204 चर्नी रोड असं म्हणायचे. त्या ऑफिसचा पत्ता 204 चर्नी रोड होता आणि त्याचा हॉल होता आणि त्याच्यामध्ये खोली होती. तिकडे जॉर्ज बसायचे. जॉर्जची बसायची स्टाईल म्हणजे सुद्धा मुंबईत उकाडा असतो, ते पंखा फिरत असतो वर, तो पंखा वारा कमी आणि आवाज जास्त असे पंखे असतात. मग जॉर्ज आले की ते त्यांचा बुशर्ट काढून ठेवायचे आणि बिनबाह्यांचा बनियन घालून बसायचे आणि दिवसभर तिथे ते बसलेले असायचे. येत आहेत माणसं. तर आमचे एक मित्र होते, ते जॉर्जचे खूप जवळचे सहकारी एकेकाळी आणि ते मंत्री सुद्धा होते, जगन्नाथ जाधव म्हणून. तर ते म्हणायचे, निळू तुला माहिती का, हा जो पंखा आहे ना, या पंख्यामध्ये एक मॅग्नेट आहे आणि जगातले सगळे जे येडे लोक आहेत ना ते बरोबर इथे अट्रॅक्ट होतात. जॉर्जकडे माणसं का येतात हे कधी कोणाला उलगडलं नाही. आणि म्हणजे मी एक होतो, पण त्यांच्या भोवती असंख्य माणसं होती आणि प्रत्येक माणसाला जॉर्ज आपल्या जवळचे असं वाटायचं. आता मला असं वाटतं की कशामुळे आली असतील, म्हणजे मी अनलाइज करायचा प्रयत्न करत होते, तर तो त्यांच्या एक पर्सनॅलिटीचा भाग होता. एक तर अनेक भाषा बोलायचे, गुजराती, तुळू, कन्नडा, मराठी उत्तम, आणि त्यामुळे समोरच्या माणसाशी जर त्यांच्या भाषेत बोलायला लागलं की तो माणूस विरघळायचा. बरोबर आहे. आणि दुसरं त्यापेक्षा सुद्धा काय माहितीये का, जॉर्जकडे जाणारा माणूस कसा जायचा की हा बंद सम्राट म्हणजे राक्षस. म्हणजे माझ्या घरात तुम्हाला सांगतो, माझं जवळच घर होतं, आमची चाळ होती, त्या चाळीत सगळे मध्यमवर्गीय लोक होते. बरोबर. आणि सामान्यपणे मध्यमवर्गीय डावे नसतात, ते उजवे असतात. तर त्यामुळे तर सर्वांचा जॉर्जवर राग असायचा, राक्षस आहे, नालायक माणूस आहे, अमुक आहे तमुक आहे असं. मी जॉर्जचं काम करायला लागल्यावर आमच्या घरामध्ये सगळी नाराजी, हे काय कुठे गेला वगैरे. म्हटलं अहो तसं नाही हो, तुम्हाला वाटतं तसं नाही, अहो तुमच्या म्हणजे मजा आहे माणसाला, काही नाही वगैरे. आणि एक दिवशी जॉर्ज आमच्या चाळीत आले. आणि चाळीत आले, त्या चाळीतल्या लोकांना भेटत गेल्यानंतर ते आमच्या चाळीतले लोक वेडेच झाले. ते म्हणजे हा जॉर्ज फर्नांडिस, नाही हा जॉर्ज फर्नांडिस, आम्हाला तर तो राक्षस वाटणारा माणूस आणि हा साध्या कपड्यातला, माझ्या भाषेत बोलणारा, माझ्या घरात आत जाऊन माझ्या मुलांची चौकशी करणारा असा माणूस म्हणजे काय आहे. ही जॉर्जची जी गंमत होती ना माणसाला, माणूस त्याच्या एकदा संपर्कात आला की तो वेडाच होत असे. आणि हा एक तर ते जगन्नाथ जाधव म्हणायचं तसं एक मॅग्नेट होतं, ते मॅग्नेट त्यांच्या असेल डोक्यामध्ये, आणि त्यांच्या या पर्सनॅलिटीमुळे माणसं खूप व्हायची आणि महासागर माणसांचा. आणि त्या काळात तुम्हालाही कल्पना असेल, आताही कल्पना असेल की त्यांचे कट्टर विरोधक सुद्धा त्यांच्या प्रेमात पडायची, ही त्यांची गंमत होती. त्यामुळे इतके लोक काय येतात, कोणाला कोडं उलगडलं नाही, पण माणसं त्यांच्या संपर्कात आली की त्यांना चिकटली असं व्हायचं. जबरदस्त पर्सनॅलिटी आणि त्यांचा त्यात साधेपणाचाही भाग होता. म्हणजे काय होतं तुम्हाला सांगतो, इमेज नावाचा एक प्रकार असतो. प्रेसने त्यांची इमेज एक राक्षस म्हणून केली होती. पण प्रत्यक्षामध्ये समोर आल्यानंतर तो माणूस इतका तुमच्याशी बोलणारा, अत्यंत नॉलेजेबल, प्रत्येक गोष्टी त्याला माहिती, म्हणजे तुमच्याशी तुमच्या विषयावर बोलू शकणारा, असं म्हटलं की माणूस खलासच होणार ना. तर ती त्याची गंमत होती त्या माणसाची, जबरदस्त मॅग्नेटिक माणूस.